मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं आणि या दुसऱ्या फेरीतला आजचा पहिला शेवटचा सामना आता रंगेल तो पावनाई पाडगाव आयोजक वर्सेस या ठिकाणी कवळादेवी टेंबवली. दोन्ही संघ तुल्यबळ आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं अक्षय आयोजक वाला आता मात्र स्ट्राईकला खेळतोय तो प्रणय आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी पहिला षटक घेऊन येतोय तो अक्षय. पंचांच्या डाव्या बाजूने 10-12 पावलांचं रनअप घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. त्याला सामोर जाईल तो प्रणय. पाहूया पहिला चेंडू कशा रीतीने हाताळतोय आणि पहिल्या चेंडूवर लेग स्टिकच्या दिशेने चांगला फटका आणि या ठिकाणी खणखणीत ब्रँडेड चौकार. या 4 धावांनी संघाचं खातं खोललं जात आहे. पावनाई पाडगाव संघाच्या या डगआउट मध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी येत आहे. प्रणयच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर पहिलाच खणखणीत प्रहार असा केला गेला. अक्षय याच्या पहिल्याच चेंडूवर 4 धावांसाठी हा चेंडू पाठवला आणि 4 धावांनी संघाचं खातं खोलत आहे. संघाचं श्री गणेश होत आहे. पावनाई पाडगाव आयोजक संघाची धावसंख्या होते ती 4. प्रणय आणि कुलदीपक दरम्यान सामन्यात पुढील चेंडू आणि या ठिकाणी ऑफस्टिकच्या खूपच बाहेरील चेंडू. पंच अवांतर धाव घोषित करतात. एक अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत वाढ होत आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचत आहे ती 5. हॅलो 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 या ठिकाणी संघाची धावसंख्या होते ती 5. दरम्यान सामन्याला सुरुवात. पाहूया पुढील चेंडू. आता मात्र झेल होण्याचा संभव. क्षेत्ररक्षक झेल मागे आणि पावनाई पाडगाव संघाला बसलेला प्रणय याच्या स्वरूपात पहिला धक्का. 5 या धावसंख्येवर चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी कवळादेवी टेंबवली पॅकर्सच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि प्रणय याला स्वस्तात माघारी परतावं लागतंय. आता मात्र प्रणय याची जागा घेण्यासाठी चाललेला हॅलो आता मात्र प्रणय याची जागा घेण्यासाठी चाललेला नवीन फलंदाज संकेत सुरू या नावाने ओळखला जातो आणि आता मात्र तो आपल्या पावनाई पाडगाव संघासाठी खेळण्यासाठी मैदानाच्या दिशेने जातोय. 5 या धावसंख्येवर मॅन ऑफ द मॅचचा किताब मगाचा जो सामना झाला त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय तो विशाल सुरेशजी गुराव साहेबांना माझी विनंती असेल की त्यांनी तो मॅन ऑफ द मॅचचा या ठिकाणी हॅलो या ठिकाणी हॅलो हॅलो चालू असलेला सामना पावनाई पाडगाव वर्सेस कवळादेवी टेंबवली. 5 या धावसंख्येवर संघाला पहिला धक्का बसतोय. अक्षय आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पाहूया आता मात्र ऑफस्टिकच्या दिशेने तटवलेला चेंडू गलीबॅन मध्ये 1 धाव तर निश्चित. दुसऱ्या धावेच्या तयारीत आणि या ठिकाणी 2 धावा मात्र पूर्ण करण्यात यश प्राप्त होत आहे. 2 धावांनी संघाचं धावसंख्या होते ती 7. प्रथम या पुढील या मागचा मॅच झाला त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब विशालला जात आहे. तरी माझी सन्माननीय सुरेश गुरव या सरांना विनंती असेल की आपण या ठिकाणी तो सामनावीरचा सन्मान ठिकाण द्यायचा आहे. देवगड चॅम्पियन ट्रॉफीच्या दरम्यान या ठिकाणी वैशाख भाटकर यांचं आगमन होतंय. वैशाख भाटकर यांना विनंती असेल की आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हा. तसेच शुभेच्छा देखील असेल. धन्यवाद. कारण आता चालू असलेला सामना हा आयोजकांचा आहे आणि समोरचा संघ आहे तो प्रणयदादा टेंबुलकर यांचा कवळादेवी पॅकर्स टेंबवली. दरम्यान सामन्याला सुरुवात. पाहूया पुढील चेंडू. जोरदार फटका. झेल होण्याचा संभव. क्षेत्ररक्षक झेल मागे आहे मात्र या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते टेंबवली संघाकडून आणि 2 धावावर 2 धावानं संघ जाऊन पोहोचतोय तो 9 या धावसंख्येवर. 1 गडी बाद 9. अक्षय आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि त्याला सामोर जाईल तो संकेत. पाहूया आता मात्र चांगला फटका आणि मला वाटतोय जातोय मात्र तितका आणि या ठिकाणी खणखणीत चौकार. एकदा जोरदार टाळ्या या फलंदाजासाठी. संकेतच्या बॅट मधून निघालेला खणखणीत चौकार. 4 धावाने संघ जाऊन पोहोचतोय तो 13 या धावसंख्येवर. 1 गडी बाद 13 अशी काही परिस्थिती सध्याच्या घडीला पावनाई पाडगाव आयोजक संघाची. कालवी संघाची
टेंबवली कालवी संघाची देखील चांगली क्षेत्ररक्षण पाहावं लागेल, कारण आताच त्यांची कालवी प्रीमियर लीग संपन्न झाली आणि त्या स्पर्धेमध्ये प्रणयदादा टेंबुलकर यांचा जो संघ होता त्या संघाने प्रथम पारितोषिक, हे पहिलं पर्व होतं त्यांचं आणि पहिल्या पर्वाचा मानकरी ठरलाय तो संघमालक प्रणयदादा टेंबुलकर यांचा संघ. तो संघ आज या ठिकाणी आपल्या गावासाठी रिप्रेझेंट करतोय आणि तितकंच आक्रमक फलंदाजीचं प्रदर्शन मात्र संकेत याच्याकडून पाहायला मिळत आहे. सामना चालू होतोय, सामन्याच्या दिशेने फुल टॉस चेंडू चांगला या ठिकाणी तटवण्याचा प्रयत्न आणि एका धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय. एका धावानं पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 14 अशी काही धावसंख्या चांगल्या सुस्थितीत आपल्या संघाला नेऊन ठेवलंय ते पावनाई पाडगाव संघाच्या प्रथम फलंदाजी करताना संकेत आणि कुलदीप या दोन्ही संघाने. आता मात्र वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय तो गोलंदाज सुमित घाडी, मॅन फ्रॉम टेंबवली आणि स्ट्राईकला खेळतोय तो संकेत, बिग हिटर फलंदाज, मॅन फ्रॉम पावनाई पाडगाव. जर पावनाई पाडगाव संघाने जेव्हा नाणेफेक जिंकले तेव्हा त्यांच्या संघनायकाकडून कळवण्यात आलं की आम्ही प्रथम फलंदाजी घेतोय, कारण आमचं लक्ष असेल 60 ते 70 धावांचा आणि पाहूया ते पावनाई पाडगाव आयोजक संघ तो 60 ते 70 धावांचा डोंगर समोरच्या संघासमोर उभा करतो काय, कारण समोरचा संघ देखील तितकाच तगडा आहे. हे दोन्ही संघांना माहिती आहे की जर सामना जिंकायचा असेल तर 4 षटकात जास्तीत जास्त धावा कशा जमाव्या लागतील. आता मात्र गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज सुमित, पाहूया कशा रीतीने गोलंदाजी करेल आणि त्याला सामोर जाईल तो बिग हिटर फलंदाज संकेत, मॅन फ्रॉम पाडगाव पावनाई पाडगाव. सामना सुरू करायचा, पंचांना विनंती असेल विलंब लावायचा नाहीये, अजून बरेच सामने बाकी आहेत मित्रांनो, फटाफट मॅच खेळवायचे आहेत. सुमित दरम्यान सामन्याला सुरुवात, सुमित टू संकेत, पहिला चेंडू, आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, तितकाच ऑफस्ट्राईकच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि या ठिकाणी 2 धावा मात्र पूर्ण करण्यात यश प्राप्त होते. 2 धावाने संघाच्या धावसंख्येत वाढ होते, संघ पोहोचते 16 या धावसंख्येवर. 1 गडी बाद 16 अशी काही परिस्थिती सध्याच्या घडीला पावनाई पाडगाव संघाची. पहिला चेंडू सुमित याने हाताळला, चांगला गोलंदाजी, खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि त्या मात्र 2 धावा मात्र यश प्राप्त झालं. ते या ठिकाणी पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो सुमित, पाहूया किती धावांचा डोंगर उभा करतोय तो संकेत आपल्या संघासाठी. संपूर्ण पाडगाव वाशीय या ठिकाणी मॅच बघण्यासाठी आले आहेत. आत्ता मात्र बीड होतोय संकेत, याला काही चेंडू कळाला नाही, निर्धाव चेंडू या ठिकाणी काढण्यात यश प्राप्त होत आहे. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले सुमितने, पहिल्या चेंडूवर 2 धावा दिल्या, दुसऱ्या चेंडूवरती मात्र निर्धाव काढण्यात यश प्राप्त होत आहे. संकेत पुढील चेंडू, गोलंदाजी मार्कवर सुमित, पंचांच्या डाव्या बाजूने सामना सुरू होत आहे. पाहूया आत्ता मात्र वारंवार वाईटची दाद मागतोय, मात्र यावर पंचांवर त्याचा काही दबाव नाही आहे आणि या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू काढण्यात यश प्राप्त होतंय. धावसंख्या येऊ शकत नाही, डॉट बॉल, सलग दुसरा डॉट बॉल काढण्यात यश प्राप्त होते. संकेत याला थोडंसं मिसफिल्ड होतं यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आणि मात्र या ठिकाणी बॉल काउंट झाला होता, त्यामुळे या चेंडूवरती काही धावसंख्या येत नाही. निर्धाव चेंडूची घोषणा होते. सुमित घाडी आपल्या चेंडूतील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पाहूया सुमित टू संकेत, पुन्हा एकदा आता मात्र पुन्हा एकदा वाईटची दाद मागतोय. पंचांवर त्याचा काही दबाव नाही, वारंवार चांगल्या प्रकारच्या गोलंदाजीचा प्रदर्शन. खरं तर वाटतंय टेंबवली प्रीमियर लीग मध्ये प्रणय दादाने आपल्या या संघाला फुल ट्रेनिंग करूनच आणलंय. यांनी ठरूनच आलंय की यावर्षी 2024चा देवगड चॅम्पियन ट्रॉफी ही देखील आपल्या घरी वाजत गातात तसंच बाईक वरून रॅली करत न्यायच्या विरारला. पाहूया सामना खेळण्यासाठी सज्ज संकेत टू सुमित, आत्ता मात्र चांगला फटका आणि या ठिकाणी मात्र एका धावेवर समाधान मानावं लागतं. एका धावाने संघ पोहोचतोय तो 17 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या, मात्र आता जी मात्र षटक हाताळलं त्या फक्त 3 धावा दिल्या. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले सुमित, ते 3 धावा दिल्या. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी सुमितच्या माध्यमातून. पावनाई पाडगाव संघाच्या गोटात कुठेतरी शांतता निर्माण झालेली आहे. जर आनंदोत्सव पाहिजे तर मोठा फटके पाहिजेत आणि या ठिकाणी मिसफिल्ड होतोय आणि क्षेत्ररक्षकाच्या गॅप मधून काढलेला चांगला चेंडू जातोय सलग. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं जातं आणि 3 धावा तर पूर्ण करण्यात यश प्राप्त होतंय आणि 3 धावानं संघ जाऊन पोहोचतोय तो 20 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकाची समाप्ती होते, पंच खून देत आहेत.
सामना फास्ट खेळवायचा आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पावनाई पाडगाव आयोजक या संघाची धावसंख्या होते ती 20, एक गडी बाद 20. आता मात्र पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुढील षटक हाताळण्यासाठी येतोय तो कवळादेवी टेंबवली संघाकडून दिनेश कोसम. हे देखील एक खूप मोठं नाव आहे देवगडच्या क्रिकेटमधलं. जेव्हा पावनाई टेंबवली संघ हा कवळादेवी टेंबवली संघ जेव्हा स्पर्धेत असतो तेव्हा या गोलंदाजाच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी आम्हाला पाहायला मिळते. तोच दिनेश कोसम पाहूया आता मात्र 60-70 धावांचं लक्ष आपल्या समोर ठेवलंय ते पावनाई पाडगाव आयोजक संघाने आणि आतापर्यंत 2 षटकामध्ये 20 धावांचा डोंगर उभा केला एक गड्याच्या मोबदल्यात. येणारे 12 चेंडू उर्वरित असतील. पाहूया 12 चेंडूमध्ये किती धावांचा डोंगर उभा करू पाहताय ते पावनाई पाडगाव संघ. सामन्याला सुरुवात होत आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू पुरेपूर समाचार मात्र तितकाच चांगला कव्हर आणि एका धावेवर मात्र समाधान आणि त्या ठिकाणी स्वतः अक्षय क्षेत्ररक्षणामध्ये भांडूप परिसरातला हा देखील एक मोठा खेळाडू पाहिला जातोय अक्षय आणि संघ पोचतोय तो 21 या धावसंख्येवर. पहिला चेंडू दिनेश याचा पुढील चेंडू दिनेश आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पाहूया आणि या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. एक अवांतर धाव वाईटच्या घोषित एक धावसंख्या वाढ होते. संघाची धावसंख्या होते ती 22, एक गडी बाद 22. दिनेश आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते आणि त्याला सामोरं जाईल. अजूनही संकेत मैदानात चांगलं पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजीचं प्रदर्शन संकेत याच्याकडून पाहायला मिळालं होतं. तसंच फलंदाजी करतोय का पाहूया संकेत. आता मात्र या ठिकाणी बीत होतोय. पंचांवर जोरदार अपील आहे मात्र पंचांवर त्याचा काही दबाव नाही. निर्धाव चेंडू काढण्यात यश प्राप्त होतंय ते या ठिकाणी दिनेशाला. संघाची धावसंख्या स्थिरावते. संघाची धावसंख्या होते ती 22, एक गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत प्रथम फलंदाजी करताना 22 धावांचा डोंगर या ठिकाणी उभा केलाय. पुढील चेंडू दिनेशाचा गोलंदाजी मार्कवर. पाहूया जोरदार फटका. झेल होण्याचा संभव. क्षेत्ररक्षक झेल मागे. झेल होऊ शकतो काय. मिसफिल्ड होतोय. झेल सुटतोय आणि त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण करण्यात प्राप्त होत आणि 3 धावा या ठिकाणी पूर्ण करतायत ते पावनाई पाडगाव संघाचे खेळाडू आणि 3 धावांनी संघ जाऊन पोहोचतोय तो 25 या धावसंख्येवर. वारंवार दुसरा जीवदान भेटतंय अक्षय आणि स्वतः संघनायक याच्या माध्यमातून. त्या ठिकाणी थोडंसं मिसफिल्ड झालं अक्षय राणे आणि त्या ठिकाणी थोडंसं मिसफिल्ड होत आहे आणि संघ पोहोचतोय तो 25 या धावसंख्येवर. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले दिनेशाने आणि अजूनही एकही धावसंख्या एकच विकेट माघारी परतलाय. आता मात्र संकेत खेळण्यासाठी सज्ज. कुलदीप खेळण्यासाठी सज्ज. सामोरं जाईल तो दिनेश याचा पुढील चेंडू. आता मात्र चांगला फटका. झेल होण्याचा संभव आणि या ठिकाणी सुमित याच्या माध्यमातून चांगला झेल टिपला जातोय. संघाला बसलेला दुसरा धक्का तो 25 या धावसंख्येवर. सुमित याच्या माध्यमातून त्याची जागा घेण्यासाठी चाललेला नवीन फलंदाज प्रथमेश आता मात्र थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय तो स्वतः संघनायक. सामना फास्ट खेळवायचा मित्रांनो. अजून बरेच सामने बाकी आहेत. कुलदीप स्वस्तात माघारी परततोय 4 या धावसंख्येवर. कुलदीप माघारी परततोय 25 या धावसंख्येवर. प्रथम फलंदाजी करताना पावनाई पाडगाव आयोजक संघाने आतापर्यंत 25 धावांचा डोंगर उभा केलाय. पाहूया किती धावांचं आव्हान समोर देत आहे. आता उर्वरित काही चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. दिनेश चांगलं गोलंदाजीचं हाताळलं. दिनेशाने थोडंसं वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय कवळादेवी टेंबवली संघ. आता मात्र नवीन फलंदाज प्रथमेश. पाहूया किती आक्रमक प्रकारची फलंदाजी या ठिकाणी आयोजक संघाच्या माध्यमातून होत आहे पावनादेवी पाडगाव आयोजक. पाहूया पुढील चेंडू आणि आला मोठा प्रहार आणि चेंडू पाठवलाय खणखणीत षटकार. पावनादेवी पाडगाव ब्रँडेड खणखणीत षटकार. 6 धावांनी संघ पोचतोय 31 या धावसंख्येवर. 2 गड्याच्या मोबदल्यात 31 धावा. प्रथमेश डगआउट मधूनच सेट होऊन आला होता असं काही वाटतंय. आल्या त्याने दिनेशाचा खुरपूर समाचार घेतला आणि दिनेशाच्या चेंडूला मात्र पाठवलं सीमारेषेच्या पार. जर जिंकायचं असेल तर मोठ्या धावसंख्येची गरज आहे आणि प्रथमेश भावा तुझ्याकडून अशाच फलंदाजीची अपेक्षा तुझ्या ग्रामस्थांना आहे. त्याच्या या पुढील चेंडू दिनेशाचा. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. पाहूया झेल होण्याचा संभव. अक्षय राणे मात्र या ठिकाणी झेल मिस होतोय आणि 2 धावा मात्र या ठिकाणी यश होत आहे. अक्षय याच्याकडून थोडंसं नैसर्गिक अडथळ्यामुळे झेल होऊ शकला नाही. या ठिकाणी ओव्हर समाप्ती होते.
33 धावा तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने चाललेला संघ तो पावनादेवी पाडगाव आयोजक संघ आणि आतापर्यंत 33 धावांमध्ये 2 गड्याच्या मोबदल्यात आता शेवटचे 6 हाणामारीचे चेंडू असतील आणि स्वतः संघनायक गोलंदाजी मार्कवर येतोय. संघाची धावसंख्या 33 लॉस ऑफ 2 विकेट. बॉलरचं नाव सांगायचंय प्रशांत. आता मात्र यानंतरचा होणारा सामना किल्ले विजयदुर्ग रामेश्वर वर्सेस नवलादेवी सौंदाळे. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी टॉस की बॉक्स मध्ये यायचंय. धन्यवाद. चालू असलेला सामना पावनाई पाडगाव आयोजक वर्सेस कवळादेवी टेंबवली. प्रथम फलंदाजी करताना 33 धावा आता शेवटचे 6 उर्वरित चेंडू प्रशांत गोलंदाजी मार्कवर. पाहूया प्रशांत कशा रीतीने गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय. पहिला चेंडू चांगला फटका आणि मला वाटतंय तितकं चांगला कव्हरअप या ठिकाणी होत आहे आणि 2 धावावर मात्र समाधान मानावं लागतंय. 2 धावाने संघ पोहोचतोय तो 35 या धावसंख्येवरती. आता मात्र चालू असलेला सामना पहिल्या क्षेत्रातील पहिला फेरीतला शेवटचा सामना. आता मात्र हा पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक फलंदाजी दोन्ही संघाला विनंती असेल की सामने पटापट खेळवायचे आहेत कारण अजून बरेच सामने मित्रांनो व्हायचे आहेत. बरेच निर्णायक सामने या ठिकाणी खेळवायचे आपल्याला. प्रशांत आपल्या षटकातील पुढील चेंडू त्याला सामोर जाईल तो संकेत टू प्रशांत कशा रीतीने मारा करतोय पाहूया. आता मात्र जोरदार फटका आणि संकेत याच्या बॅट मधून निघालेला पुन्हा एकदा कणकणीत षटकार आणि 60 धावांनी संघ जाऊन पोहोचतोय तो 41 या धावसंख्येवर. एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पावनादेवी पाडगाव आयोजक हा संघ करताना दिसतोय. प्रशांत याच्या गोलंदाजीचा भरपूर समाचार घेतला आणि संकेत आतापर्यंत वैयक्तिक चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन संकेतच्या माध्यमातून होत आहे. 23 धावावर खेळतोय संकेत. संघाची धावसंख्या 41. चांगला फलंदाजी संकेतच्या माध्यमातून पुन्हा एकदा. आता मात्र प्रशांत याने जोरदार अपील पंचांवर तरी त्याचा निर्णय नाही आणि या ठिकाणी संकेतला माघारी परतावं लागतंय. धावचीच्या बाद संकेत माघारी परततोय. संघाला 41 या धावसंख्येवर बसलेला हा एक धक्का, तिसरा धक्का. आता मात्र रोहित शर्माचा बिग फॅन आणि पावनादेवी पाडगाव संघाचे सर्व अमित जिगुराव या ठिकाणी मात्र आता मैदानात एंट्री करतायत. एकदा जोरदार टाळ्या संकेतसाठी. 23 धावांवर बाद झाला. चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन. आता मात्र तो आलाय म्हणून ज्याची ओळख आहे तो मात्र अमित गुराव, एक रोहित शर्माचा बिग फॅन म्हणून ज्याला ओळखला जातो तोच आता मात्र आपल्या संघासाठी मैदानात जातोय. शेवटचे काही उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 धाव प्रशांत याच्या षटकातील शेवटचे 3 काही चेंडू शिल्लक. किती धावांचा डोंगर उभा होतोय. 41 धावा आतापर्यंत झालाय. आता मात्र स्ट्राईकला खेळतोय प्रथमेश. याने देखील चांगली फलंदाजी केली आहे. प्रशांत याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रथमेशाच्या बॅटमधून निघालेला खणखणीत षटकार संघाला नेऊन ठेवतोय 47 या धावसंख्येवर. एकदा पावनादेवी पाडगाव संघाच्या या सर्व आयोजकांच्या आणि सर्व उपस्थित खेळाडूंमध्ये खुशीचं वातावरण होत आहे. संघाला प्रथमेशाच्या बॅटमधून 2 खणखणीत षटकार आले आणि संघ जाऊन पोहोचलाय तो 47 या धावसंख्येवरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. प्रशांत आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सामोरं जाईल तो प्रथमेश. हाफ पिच चेंडू आणि या ठिकाणी वाईटची दाद मागतोय. मात्र पंचांचा इशारा येतो हा वाईट चेंडू आणि एका अवांतर धावसंख्येत वाढ होत आहे. संघ जाऊन पोहोचतोय तो 48 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या होते ती 48. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रथमेश फलंदाजीसाठी सज्ज. प्रशांत टू प्रथमेश. पाहूया कशा रीतीने मारा करतोय. पुन्हा एकदा वाईट चेंडू. वारंवार वाईट. थोडस लाईन लेंथ बिघडलेली दिसते प्रशांत याची कारण त्याचा भरपूर समाचार प्रथमेशच्या माध्यमातून घेतला गेला आणि प्रथमेशचा तो बहारदार असे 2 षटकार. आणि तेच पाहूया पुन्हा एकदा प्रथमेश टू प्रशांत. पुढील चेंडू. आता मात्र या ठिकाणी मात्र बीट करत प्रथमेशाला चेंडू काही समजला नाही आणि पहिल्या इनिंगचा आता शेवटचा चेंडू येईल. 2 3 4 5 बॉल झाले. शेवटचा चेंडू प्रशांत याचा. समोर जाईल तो प्रथमेश. पाहूया कशा रीतीने मारा करतोय प्रथमेश टू प्रशांत. शेवटचा चेंडू
पाहूया किती धावा होत आहेत आणि खणखणीत ब्रँडेड षटकार प्रथमेश याच्या बॅटमधून निघालेला खणखणीत तिसरा षटकार आणि जवळजवळ 55 धावा. जे संघनायकाने सांगितलं होतं की मी प्रथम फलंदाजी करताना 55 धावा करेन ते त्याने पूर्ण केलंय. पाडगाव संघाच्या गोटात आनंदाचं वातावरण होत आहे. आता मात्र कवळादेवी पॅकर्स टेंभोली संघाला जर जिंकायचं असेल तर 56 धावांचं आव्हान होईल. यानंतर विशाल गवळी सरांना मी विनंती करेन की पहिला क्वार्टर फायनल सामना तिसरा क्वार्टर फायनल सामन्याचा आपण नाणेफेक करून घ्यायचंय. येस नक्कीच. चला यानंतर हॅलो किल्ले विजयदुर्ग रामेश्वर आणि त्यांच्या विपक्षात श्री नवलादेवी सौंदाळे. चला बोथ कॅप्टन अगदी कमी वेळामध्ये टॉस साठी या. किल्ले विजयदुर्ग रामेश्वर आणि श्री नवलादेवी सौंदाळे कन्नड टॉस साठी कमी वेळामध्ये या ठिकाणी जॉईन व्हायचंय. हॅलो चला सौंदाळे संघाचे कर्णधार अगदी कमी वेळामध्ये या. आपल्याला या ठिकाणी फक्त टॉस करायचा. आपण या ठिकाणी बाईट घेणार नाहीये कारण वेळेचा थोडासा अभाव आहे. आपल्याला खूप सारे मॅच कंप्लीट करायचे आहेत. सौंदाळे संघ कर्णधार अगदी कमी वेळामध्ये या. हॅलो आपण पाहतोय श्री पावणाई पाडगाव आयोजित देवगड चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व 5वे आणि एकूण 16 संघांचा हा सहभाग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामधील हे सर्व नामवंत संघ आज या देवगड चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून एकत्रितपणे खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि गेली अनेक वर्ष सातत्यानं एका कुटुंबाप्रमाणे हे सर्व खेळाडू क्रिकेटच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत असतात. दरम्यान आपण दुसऱ्या गटातील दुसऱ्या फेरीचा टॉस या ठिकाणी करतोय. सौंदाळे विपक्षात किल्ले विजयदुर्ग. विजयदुर्ग हॅलो किल्ले विजयदुर्ग संघाने या ठिकाणी टॉस जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फक्त मित्रांनो थोडस या ठिकाणी लक्ष द्या. किल्ले विजयदुर्ग आपण थोडस मैदानाच्या जवळ येऊन थांबायचं आणि आपल्याला आता प्रत्येक सौंदर्य संघ आपल्या देखील विनंती असेल की आपण आपलं प्रत्येक इनिंग कमी वेळामध्ये मैदानाच्या आतमध्ये चालू करायची आहे. कारण वेळेचा थोडासा जो आपण जे कॅल्क्युलेशन आहे त्याच्यात थोडंसं आपण डिले चाललोय. त्याच्यामुळे या गोष्टींकडे देखील आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते जिथे मात्र टेंभोली संघ बॅटिंग साठी सज्ज झालाय. पुनश्च एकदा आपण ऐकणार आहोत प्रथमेश पवार सर यांना. हॅलो धन्यवाद विशाल गवळी सर. चालू असलेला सामना पावनादेवी पाडगाव आयोजक वर्सेस कवळादेवी टेंभोली आणि सलामीची जोडी मैदानात येते. प्रशांत आणि नवीन फलंदाज आहे. बॅट्समनचं नाव सांगायचंय. संतोष आणि प्रशांत अशी सलामीची. हॅलो 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 सलामीची जोडी मैदानात येते. प्रशांत आणि संतोष स्ट्राईकला खेळतोय. तर संतोष आणि गोलंदाजाचं नाव सांगायचंय निखिल. गोलंदाजी मार्कवर येते निखिल. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि पावनाई पाडगाव संघासाठी पहिला षटक घेऊन येतोय तो निखिल. त्याला सामोर जाईल तो बिग हिटर फलंदाज नवीन फलंदाज. दरम्यान पहिला चेंडू आणि या ठिकाणी पहिला चेंडू. हॅलो हॅलो पहिला चेंडू वाईड अशी घोषणा. सॉरी थर्ड अंपायरचा रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांचा या ठिकाणी रिव्ह्यूचा कॉल आलाय. वेट या ठिकाणी थर्ड अंपायर या ठिकाणी चेक केला जातोय.
हॅलो, चालू असलेला सामना वैयक्तिक कोटातील पहिलं आणि संघाटे पहिलं षटक घेऊन आलाय तो निखिल आणि सलामीची जोडी मैदानात संतोष आणि प्रशांत या ठिकाणी वाईटची मागणी केली जाते. पाहूया वाईट चेक केला जातोय. रेकॉर्डिंग होतं ना चालू. हा थर्ड अंपायरचा कॉल येतोय. हा वाईट घोषित आहे. वाईट चेंडू, एक अवांतर धाव आणि संघाचं खातं खोललं जात आहे ते टेंबवली संघाचं. आणि पुढील चेंडू निखिल याचा. पाहूया आता मात्र झेलवण्याचा संभव, बॅटची हलकीशी कडा घेऊन गेलेला आणि त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाडगाव संघाच्या माध्यमातून होतंय. आणि या ठिकाणी एक धाव येते, एका धावाने संघ पोहोचतोय तो 2 या धावसंख्येवर. 56 धावांचं लक्ष घेऊन चाललेला संघ कवळादेवी पॅकर्स टेंबवली. पाहूया पावनाई पाडगाव आयोजक संघ त्याला किती धावांमध्ये रोखतय. आता खेळतोय तो प्रशांत. आता मात्र स्ट्राईकला खेळतोय तो प्रशांत आणि निखिल आपल्या शतकातील पुढील चेंडू प्रशांत याच्यासाठी. पाहूया आता मात्र झेलवण्याचा संभव होता, मात्र तितका चांगलं क्षेत्ररक्षण, एका धाब्यावर समाधान मानावं लागतं. एका धावाने संघ जाऊन पोहोचताय तो 2 या धावसंख्येवर. 3 या धावसंख्येवर, सॉरी 3 या धावसंख्येवर. निखिल याने आतापर्यंत 2 चेंडू हातावला. पहिला वाईड होता, मात्र त्यानंतर चांगला कमबॅक निखिलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. जर पावनाई पाडगाव संघाला हा सामना जिंकायचा असेल तर चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी मात्र करावं लागेल. निखिल याचा पुढील चेंडू पाहूया. आता मात्र चांगला फटका, गॅप मधून मारलेला फटका, क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय आणि 2 धावा त्या ठिकाणी. प्रवीणजी हादगे हे आमच्या देवगड क्रिकेट मधलं एक मोठं नाव म्हणून ज्याला ओळखलं जातं. प्रवीणच्या माध्यमातून त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, पाडगाव गावचा जॉन्टी रोड म्हणून ज्याची ओळख आहे तो या ठिकाणी मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. संघाची धावसंख्या होत आहे ती 5. निखिल आपल्या षटकातील पुढील चेंडू, फलंदाज या ठिकाणी बीट होतोय, निर्धाव चेंडू काढण्यात यश प्राप्त होतंय. ते निखिल याला चांगलं जखडून ठेवलंय कवळादेवी टेंबवली संघाच्या फलंदाजांना, कारण दोन्ही संघ तेवढे तुल्यबळ आहेत. एका बाजूला पावनाई पाडगाव आयोजक संघ जरी असला तरी तो त्या ठिकाणी पॅराशूटचा थरार आपल्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळतोय, पण त्याचं काय पॅराशूट लँड झालं नाही सक्सेसफुली. दरम्यान सामन्याच्या दिशेने पळतोय. पाहूया जोरदार फटका, या ठिकाणी चेंडू जातोय खणखणीत, ब्रँडेड षटकार. 7 धावांनी चेंडू जाऊन पोहोचतोय. संघ जातोय तो 11 या धावसंख्येवर. निखिल याचा शेवटचा चेंडू होता, 5वा चेंडू होता आणि त्याचा खराब. चांगला समाचार या ठिकाणी संतोषच्या माध्यमातून घेतला गेला. 1 चेंडू बाकी आहे. 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 11 धावांचा डोंगर या ठिकाणी कवळादेवी टेंबवली संघाच्या माध्यमातून केला गेला. मित्रांनो, जर जिंकायचं असेल, कारण पाडगाव संघाच्या गोठात या ठिकाणी बरंच त्यांचा प्रेक्षक वर्ग, त्यांचे आयोजक, कारण हा आयोजकाचा संघ आहे. आयोजक संघ असल्यावर जर आपले घरचे सर्व बहीण वहिनी असतील, आई असतील, बायको असतील, सर्व लोक हा सामना पाहण्यासाठी आले आहेत, तर तुम्हाला हा सामना त्यांना गिफ्ट जर द्यायचं असेल तर विजयाच्या माध्यमातून द्यायचं असेल. तत्पूर्वी समोरचा संघ देखील आताच टेंबवली आणि कालवी प्रीमियर लीग ही स्पर्धा, एक मोठी स्पर्धा, टेंबवली कालवी प्रीमियर लीग ही स्पर्धा खेळून आलेला संघ आहे. आणि आतापर्यंत या ठिकाणी 11 धावा झाल्यात, कोणताही गडी नाहीये. चांगलं फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी संतोष आणि प्रशांत याच्या माध्यमातून. निखिल आपल्या शतकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पाहूया निखिल टू सागर आणि या ठिकाणी मात्र संतोष बीट होतोय. पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा झालेल्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 44 धावांची गरज. 18 चेंडू आणि 45 धावांची गरज. पहिल्या षटक ज्या निखिलने हाताळलं, पहिल्या षटकामध्ये त्याने 11 धावा दिल्या आहेत. पाहूया प्रशांत आणि या ठिकाणी संतोष आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात आहेत काय. आता मात्र वैयक्तिक कोटातील पहिलं आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय तो गोलंदाज
बॉलरचं नाव सांगायचंय प्रथमेशच्या माध्यमातून बघितलं तर चांगलं फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी प्रथमेशच्या माध्यमातून झालं होतं. जेव्हा संघ अडकला होता, अडचणीत होता, त्या ठिकाणी मात्र प्रथमेशने चांगले षटकार. आता मात्र तशीच चांगली या ठिकाणी गोलंदाजीचं प्रदर्शन प्रथमेशच्या माध्यमातून होत आहे काय आपल्याला मात्र नक्की पाहावं लागेल. आणि कोणता संघ आता जिंकेल, पावनादेवी पाडगाव काय कवळादेवी टेंबवली. सामना त्वरित चालू करायचा आहे. अजून बरेच सामने आहेत. प्रशांत स्ट्राईकला घेतोय तर प्रशांत प्रथमेश आपल्या शतकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. प्रशांत याच्या बॅट मधून निघालेला खणखणीत ब्रँडेड षटकार. 6 धावाने संघ पोहोचतोय तो 17 या धावसंख्येवर. चांगला फलंदाजीचा नजारा या ठिकाणी प्रशांतच्या माध्यमातून. प्रशांत स्वतः कवळादेवी पॅकर्स टेंबवली संघाचा तो संघनायक आहे आणि संघनायकाला साजेशी अशी फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी प्रशांतच्या माध्यमातून केलं जात आहे. आता मात्र प्रथमेश याचा पहिला चेंडू होता आणि पहिल्या चेंडूचा खरपूर समाचार या ठिकाणी प्रशांतच्या माध्यमातून घेतलं गेलं. प्रथमेश आपल्या शतकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. त्याला समोर जाईल तो बिग हिटर प्रशांत टू प्रथमेश पीपी. पाहूया कशा रीतीने पुन्हा एकदा जेल होण्याचा संभव. स्वतः अमित गुराव जेल मागे आणि या ठिकाणी एक चांगला झेल अमितजी गुराव याच्या माध्यमातून टिपला गेला आणि या ठिकाणी संघाला पहिला धक्का बसतोय. पाडगाव संघाच्या गोटात आनंदाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिली सफलता प्राप्त होते ती प्रथमेशाला आणि पहिला धक्का बसतोय तो कवळादेवी प्रकाश टेंबवली संघाला. नवीन फलंदाज येतोय तो कोसम दिनेश कोसम. हा देखील एक मोठा फलंदाज आहे. याच्या माध्यमातून गोलंदाजी तितकंच चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन झालं होतं. दिनेश कोसमला जर आपण पाहिलं तर त्याने जे त्यांची कालवी प्रीमियर लीग झाली त्याच्या माध्यमातून देखील दिनेश कोसम नवीन फलंदाज प्रशांत याची जागा घेण्यासाठी आलाय. प्रथमेश याला मिळालेली पहिली सफलता. पाहूया प्रथमेश आता आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. काय होतोय दिनेश कोसम हा डाव्या शैलीचा फलंदाज म्हणून ओळखला जातोय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मुळे सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय. दिनेश कोसम पाहूया थोडंसं क्षेत्ररक्षणाची पाणी करतोय प्रथमेश पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी मार्कवर. आता मात्र 56 धावांचं लक्ष घेऊन चाललेला संघ. पाहूया कवळादेवी पॅकर्स किती धावा जमा करतोय. पहिला चेंडू झेल होण्याचा संभव. या ठिकाणी प्रवीण याच्याकडून थोडीशी मिसफिल्ड होते आणि या ठिकाणी एका धावेवर मात्र समाधान. चांगलं बॅकअप होतं पावनादेवी पाडगाव संघाच्या माध्यमातून आणि एका धावानं संघ पोहोचतोय तो 18 या धावसंख्येवर. एक गड्याच्या मोबदल्यात कवळादेवी पॅकर्स संघाची धावसंख्या होते ती 18. अजूनही येणारे चेंडू असतील ते 15 आणि जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. 15 चेंडू 38 धावा असं काही समीकरण. पाहूया कोणाच्या बाजूने सामना जिंकतोय पावनादेवी पाडगाव की कवळादेवी पॅकर्स टेंबवली. सामना सुरू होतोय. प्रथमेशाचा पुढील चेंडू जोरदार फटका. पाहूया आणि या ठिकाणी चेंडू जातोय खणखणीत चौकार. 4 धावाने संघ जाऊन पोहोचतोय तो 22 या धावसंख्येवर. चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी मात्र पाहायला मिळालं ते संतोष याच्याकडून. याच्या आधी त्याने एक चांगला जोरदार षटकार ठोकला होता आणि आता मात्र तितकाच चांगला चौकार त्याच्या माध्यमातून या ठिकाणी गेला आणि या 4 धावाने संघाला आपल्या सुस्थितीत नेऊन ठेवलाय. संघ पोहोचतोय तो 22 या धावसंख्येवर. एक गड्याच्या मोबदल्यात आता मात्र येणारे चेंडू असतील 14 आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत मित्रांनो 34 धावा. 14 चेंडू 34 धावा. सामन्यामध्ये काही होऊ शकतो. एकदा सामना झुकतोय पाडगाव संघाच्या बाजूने, एकदा जातोय कवळादेवी पॅकर्स. पुढील चेंडू आता मात्र या ठिकाणी बीट होतोय. मात्र एक लेग बाईटच्या स्वरूपात 34 धाव काढण्यात यश प्राप्त होतंय. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. संघ जाऊन पोहोचतोय तो 23 या धावसंख्येवर. आता मात्र दिनेश कोसम स्ट्राईकला जातोय. प्रथमेशाने चांगलं कमबॅक केलं. प्रथमेशाच्या गोलंदाजीवर चांगलं कमबॅकचं प्रदर्शन या ठिकाणी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आता मात्र दिनेश कोसम आता आपल्या षटकातील प्रथमेश
शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होत आहे. येणारे चेंडू असतील 13 आणि जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची गरज. दिनेश काय करतोय पाहूया. 13 चेंडू 33 असं काही समीकरण. प्रथमशाचा पुढील चेंडू आणि या ठिकाणी जोरदार फटका. या ठिकाणी तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी प्रवीणजी हादगे यांच्या माध्यमातून केलं गेलं आणि या ठिकाणी एका धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय. षटक संपल्याची खून करतायत. संघ पोचतोय तो 24 या धावसंख्येवर. आता येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी करायचे आहे 32 धावा. 12 चेंडू 32 धावा. जर कवळादेवी पॅकर्स संघाला जिंकायचं असेल तर मित्रांनो षटकार चौकाराची खैरात केल्याशिवाय सोय नाही. कारण जर सामना जिंकायचा असेल तर आता येणारे चेंडू आहेत 12 आणि तुम्हाला धावा करायच्या आहेत अजूनही 32. आणि जर पावनादेवी पाडगाव संघाला आलेल्या सर्व प्रेक्षकांना, सर्व आपल्या गाववाल्यांना, सर्व माता बंधू भगिनी, सर्वांना जर गिफ्ट द्यायचं असेल हा सामना विजयी होऊन, तर चांगलं गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण करण्याची गरज मात्र नक्कीच आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहे सुशांत. आता मात्र दिनेश कोसम दरम्यान सुशांत आपल्या शतकातील पुढील चेंडू. चांगला चेंडू या ठिकाणी. मला आठवतंय की नारिंगीच्या मैदानावर ज्यावेळी सामना झाला, जो सामना रंगला होता तो भगवती क्रिकेट संघ तोरसोळे वर्सेस पावनाई पाडगाव, त्या सामन्यात देखील या सुशांतने चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं. तोच सुशांत. पहिला चेंडू निर्धाव. दिनेशाला काही चेंडू समजत नाही. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पाहूया पुन्हा एकदा जोरदार फटका. झेल होण्याचा संभव. क्षेत्ररक्षक झेल मागे आणि या ठिकाणी दिनेशाच्या स्वरूपात संघाला बसलेला दुसरा धक्का जो बसतोय तो 24 या धावसंख्येवर. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू मात्र गडी बाद दिनेशाच्या स्वरूपात. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी चाललेला नवीन फलंदाजाचं नाव सांगायचंय. निलेश या ठिकाणी नवीन फलंदाज येतोय तो निलेश. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन. आता मात्र कवळादेवी पॅकर्स संघाला जर जिंकायचं असेल तर 10 चेंडू आणि 32 धावा. पाहूया पावनाई पाडगाव संघ आलेल्या आपल्या गावच्या प्रेक्षकांसाठी विजयाच्या या सामना जिंकत एक चांगलं विजयी गिफ्ट देतोय काय, की कवळादेवी पॅकर्स हा संघ आपला सामना हा खिशात घालतोय. आता मात्र चालू असलेला सामना जो रंगतोय 24 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. पुढील चेंडू गोलंदाजी मार्कवर सज्ज गोलंदाज. फुलटॉस चेंडू तितका चांगला झेल होण्याचा संभव. मात्र थोडस मिसफिल्ड होत आहे आणि या ठिकाणी 2 धावा मात्र रोखू शकत नाही आहे. 2 धावांनी संघ पोचतोय तो 26 या धावसंख्येवर. 2 गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत धावसंख्या होते 26. आता मात्र येणारे चेंडू असतील 9 आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. 9 चेंडू 30 धावा. अत्यंत रोमांचक चाललेला सामना. अत्यंत अटीतटीचा चाललेला सामना जो रंगतोय पावनाई पाडगाव वर्सेस टेंबवली. पुन्हा एकदा जोरदार फटका. झेल होण्याचा संभव. क्षेत्ररक्षक झेल मागे आणि पुन्हा एकदा संघाला बसलेला तिसरा धक्का. वारंवार 2 झेल चांगले या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि सुशांतच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. 2 विकेट या सुशांतची. जर फॅमिली या ठिकाणी सुशांतची फॅमिली जर या ठिकाणी उपस्थित असेल तर नक्कीच ती आज खुश असतील. कुठेतरी त्यांचा पण पायगुण त्याच्यासाठी लागलाय असं तर मनाला नक्कीच वावग. पावनाई पाडगाव संघ नवीन फलंदाजाचं नाव सांगायचंय. नवीन फलंदाज नयन. नवीन फलंदाज येतोय तो नयन आणि अजूनही निलेश मैदानात आहेत. सुशांत आपल्या शतकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. त्याला सामोर जाईल तो नयन. पाहूया कशा रीतीने मारा करतोय सुशांत. त्याचा पुढील चेंडू आता मात्र बीट करतोय. फलंदाजाला काही चेंडू समजत नाही. मी सांगितलं होतं की जी नारिंगीच्या मैदानावर मॅच झाली खरंच चांगल्या प्रकारची गोलंदाजी सुशांतच्या माध्यमातून झाली होती आणि आता 26 धावा झाल्यात आतापर्यंत. अजूनही जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 30 धावा. जवळजवळ जर पाहायला गेलं तर पावनाई पाडगाव संघाच्या बाजूने सामना झुकलेला दिसतोय. पाहूया सुशांत याचा पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा
चांगला फटका आणि या ठिकाणी 2 धावा मात्र पूर्ण करण्यात यश प्राप्त होतंय. 2 धावाने संघ पोहोचतोय तो 28 या धावसंख्येवर. 9 चेंडू आहे, एक अवांतर धाव, फ्री हिट असेल, 29 धावा या ठिकाणी झाल्या असेल. 9चा अवांतर चेंडू आणि 9ने एक फ्री हिट असेल. सुशांत याचा पुढील चेंडू फ्री हिटच्या स्वरूपात असेल. हा संतोष खेळतो संतोष. हा निलेश. हा 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 दयाने मारलाय. सुशांत आपल्या षटकार हा फ्री हिटचा चेंडू असेल मित्रांनो. पाहूया फ्री हिटचा खरेपूर किती फायदा घेतोय तो. आता मात्र चांगला फटका आणि गॅपच्या दिशेने काढलेला चेंडू. चेंडू जातोय, फरार होतोय खणखणीत 4 धावांसाठी. 4 धावाने संघ जाऊन पोहोचतोय तो 33 या धावसंख्येवरती. आता मात्र येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी करायच्या 23 धावा. 6 चेंडू 23 धावा. या ठिकाणी ऍडव्हर्टाईज आलेली आहे, कुठेतरी डुक्कर उठलेला दिसतोय. आयोजकांना विनंती असेल की जरा जे डॉग्स आतमध्ये आले आहेत त्यांना आपण बाहेर करायचंय प्लीज. बहुतेक त्यांना चावल लागले आहे की BMC ची गाडी आलेली आहे आणि त्याच्यामुळे सैराभैरा झालेले दिसत आहेत सर्व डॉगीज. चालू असलेल्या सामन्याच्या दिशेने वळतोय. 6 चेंडू 23 धावा. अत्यंत निर्णायक सामना. कोणता संघ जिंकतोय? पावनाई पाडगाव जिंकतोय की कवळादेवी टेंबवली जिंकतोय ते आता मात्र पाहावं लागेल. फलंदाज नयन आणि संतोष अजूनही मैदानात आहेत. दरम्यान पाहूया संतोष आता वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय तो. बॉलरचं नाव सांगायचंय समीर. आपल्या षटकासाठी शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो समीर. 6 चेंडू 23 धावा असं काही समीकरण. सामना चालू होतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी 4थं षटक. समीर याचा पहिला चेंडू पाहूया. चांगला फटका, जोरदार फटका, झेल होण्याचा संभव. ओ या ठिकाणी झेल मिस होतोय आणि चेंडू जातोय खणखणीत 4 धावांसाठी. थोडासा उलटा झेल होता, त्यामुळे तो असा जेव्हा उलटा झेल असतो मित्रांनो त्यावेळी तो झेल घेणं थोडंसं कठीण जातं. गोलंदाजी मार्कवर समीर. पहिला चेंडू 4 धावा. निर्णायक रोमांचक सामना. येणारे चेंडू असतील ते 5. जिंकण्यासाठी करायचे आहेत अजूनही 19 धावा. 5 चेंडू 19 धावा. अत्यंत निर्णायक चाललेला सामना. पावनाई पाडगाव वर्सेस टेंबवली. टेंबवली संघाला जर सामना जिंकायचा असेल 5 चेंडू 19 धावांची गरज. पुन्हा एकदा सामना ऑन होतोय, सामन्याच्या दिशेने जातोय. कशा रीतीने मारा होतोय. समीर याचा पुढील चेंडू सामोर जाईल तो संतोष. जोरदार फटका, झेल होण्याचा संभव. अमित त्यामागे क्षेत्ररक्षणामागे चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी अमितच्या माध्यमातून जिथे चौकार होऊ शकला असता त्या ठिकाणी अमितजी गुरव याच्या माध्यमातून 2 धावा रोखल्या. 2 धावाने संघ पोहोचतोय तो 39 या धावसंख्येवर. आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. संघाला जिंकण्यासाठी कवळादेवी टेंबवली पॅकर्स संघाला जिंकण्यासाठी 4 चेंडू 17 धावा. अत्यंत रोमांचक असा चाललेला सामना. समीर आपल्या गोलंदाजी मार्कवर. पुढील चेंडू टाकण्यासाठी संतोष फलंदाजी मार्कवर. पाहूया या ठिकाणी बीट होतोय संतोष याला. जोरदार अपील, मात्र पंचांवर त्याचा निर्णय नाही. आता येणारे निर्णायक 3 चेंडू 17 धावा. पाहूया सामना कुठे जातोय. सामना पाडगावला जातोय की सामना टेंबवलीला जातोय. नदीच्या या अलीकडे की नदीच्या पलीकडे कोणता संघ या ठिकाणी सामना जिंकेल. अजून एक कवळादेवी पॅकर्स संघाला जिंकायचं असेल तर 3 चेंडू 17 धावा. सलग 3 षटकारांची गरज. समीर आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी. हा चेंडू मात्र निर्णय देईल. हा चेंडू निर्णायक असेल. समीर याचा. समीर टू संतोष आणि मला वाटतोय फुलटॉस चेंडू आणि खणखणीत षटकार. आता मात्र 2 चेंडू 11 धावांची गरज. थोडासा समीर फंबल होतोय. संतोष मात्र आक्रमक फलंदाजी करतोय. कवळादेवी टेंबवली संघाला जिंकण्यासाठी 2 चेंडू 11 धावा. अत्यंत रोमांचक, अत्यंत अटीतटीचा चाललेला सामना. पावनाई पाडगाव वर्सेस कवळादेवी टेंबवली. 2 चेंडू 11 धावांची गरज. पाहूया आता येणारा चेंडू निर्णायक असेल. समीर कशा रीतीने तो हाताळतोय. संतोष ओपनिंगला. हॅलो. दरम्यान चांगला फटका आणि या ठिकाणी
एका धावेवर समाधान 2 धावानं संघ पोचतोय तो आता मात्र 1 चेंडू आणि 10 धावा असं काही समीकरण जिंकण्यासाठी एक चेंडू आणि या ठिकाणी मोठा फटका आणि हा संघ हा सामना पावनादेवी पाडगाव संघाने जिंकलाय. या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल कवळादेवी पॅकर्स टेंबवली या इथे खाली ना वायरवर पाय पडला तर मी इथे फक्त पकडलाय हो. या ठिकाणी हॅलो 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 आवाज तिकडे जाणारच नाही मित्रा. या ठिकाणी प्रथमेश या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय प्रथमेशाला. तरी इकडे एक विशेष सूचना आहे. टीम सौंदाळे आणि टीम किल्ले विजयदुर्ग प्रत्येक सामना हा 2 ओव्हरचा खेळ होते याची नोंद घ्यायची. जरा आयोजकांना सहकार्य असणं गरजेचं आहे कारण टीम सौंदाळे आपण देखील नोंद घ्यायची आहे. प्रत्येक सामना हा 2 ओव्हरचा असेल याची नोंद घ्यायची आहे. यानंतरचा प्रत्येक सामना हा 2 ओव्हरचा असेल.